ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। येथे नवोदित बाल कीर्तन संमेलन सोहळा संपन्न। श्री हरिगंगा प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री दत्त मंदिर दत्तवाड येथे बाल कीर्तन संमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। प्रारंभी या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री सद्गुरू बाबा महाराज मठाचे मठाधिपती परम पूज्य श्री ऋषिकेशानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आला। तर दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन जयेश कुलकर्णी दत्तवाडकर व हरिभक्त परायण सुभाष कोळी महाराज यांनी केलं। या कार्यक्रमांमध्ये नवोदित बालकीर्तन संमेलन व संत संघ मेळा म्हणजे सध्याच्या दैनंदिन तरुण वर्गामध्ये अनेक वाईट परिणाम मनावर झाल्याचं दिसून येतं। यासाठी बालवर्ग व तरुण पिढी वर्गामध्ये चांगले सुसंस्कारांची कीर्तनाची परंपरा चालावी व कीर्तनकार तयार व्हावेत या हेतूने नवोदित बालकीर्तन संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये बालकीर्तनकार म्हणून मिरजहून ज्ञानेश्वर पाटील, श्रीराम वाळके, प्रथमेश कोळी, वेदांत गायकवाड व सिद्धगिरी कुंभार आदी बालकीर्तनकारांनी सहभाग घेऊन कीर्तनाद्वारे प्रबोधन केलं। या कीर्तन संमेलन सोहळ्यासाठी श्री हरिगंगा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, लेखक व कविवर्य हरिभाऊ तथा अनिल कुलकर्णी व यांचे चिरंजीव जयेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्वकपणे संपन्न झाला। यावेळी संमेलनाचे प्रमुख धनपाल जुगळे, बळवंत जाधव व पंच कमिटी म्हणून सुभाष कोळी महाराज, विजय पाटील, पांडुरंग तवंदकर, उदय शास्त्री महाराज, ज्ञानेश्वर माने तर विशेष सहकार्य गिरीश कुलकर्णी व शशिकांत जोशी, व्यवस्थापक संजय रेडेकर, अशोक सुतार, फोटोग्राफर भौसो चौगले व अप्पासू कुंभार आदींचे बहुमोल सहकार्य लाभले। महानकर न्यूजसाठी संजय सुतार, दत्तवाड।